आता आजच घ्या की राणा भाऊजी. आता काय झालंय माहितीये काय, म्हणजे तुम्ही आजारी आहे का नाही म्हणून जाऊबाई म्हणत तुमच्यासाठी पुरणपोळ्या बनवायला तो. नाही पण जाऊबाईंनी का नाही जरा आता ते गोडाधोडाचा विचार सोडून द्यायला पाहिजे. आजारी माणूस आहे, त्याला काय पाहिजे काय नग ते बघायचं सोडून गोडाधोडाच्या माग लागल्यात बघा. मी कसं आहे, आता सण संपला तरी बी त्यांचा उत्साह काही संपना झालाय बघा राणा भाऊजी. नाही वहिनी, अहो तसं काय नाही. अहो तसंच आहे राणा भाऊजी, तसंच आहे बघा. नाही आता तुम्ही सांगा, आजारी माणूस महत्वाचा का पुरणपोळ्या महत्वाच्या तो? नाही आता तुमचा पाय असा आधू, तुमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे का नाही? नाही आजारी माणसाकडे लक्ष द्यायला कुणाकडे टाइमच नाही बघा आपल्या घरात. तो आपापल्या कामात आहे. वहिनी हा मी जरा पडू काय? मी कटा आलाय. अगं बाई, अहो राणा भाऊजी आधी तरी सांगायचं की मग आम्ही आपलं तुम्ही एकटच आहे, तुम्हाला कटाळा आला असेल म्हणून तुमच्या संगट बोलत बसलो. नाही कसं असतंय, आजारी माणसा संगट बोललं जरा गप्पा मारल्या की त्याचा आजार पण इसराय होते, म्हणून खर तर आलतो गप्पा माराय. आपण काय हरकत नाही, तुम्हाला जर खरंच कटाळा आला असेल तर जरा घटकाभर आराम करा. आम्ही येतो, आराम करा तुम्ही, आराम करा. हा राणा भाऊजी, आजारी माणूस बिनकामाचं म्हणून खरंच कोण लक्ष देत नाही हो त्याच्याकडं. पण आमचं तसं नाही. हा तुम्हाला काही लागलं सवरलं तर आम्हाला सांगा, पण ही घंटी काही वाजवू नका बघा, लई बेकार वाटतंय. आराम करा हा तुम्ही, आम्ही आणि हाक मारा. अरे वा, पुरणपोळ्याचा घमघमाट सुटलाय बघा गोदाका. आणि वेलदोड्याचा वास तर एक नंबर. रानादा खाल्ल्या खाल्ल्या नुसता उड्याच मारणार आहे बघा. अगं म्हणून तर त्याच्यासाठी करायला लागले. हो, आता पोळ्या खाऊन यांचा मूड थोडा तरी चांगला व्हावा. होणार ग, राणा हाय त्यो. खाणं म्हटले कशी कळी खुलती बघ त्याची. हो, मलाही अनुभव. आता पोळ्या खाऊन कसा खळखळून हसतोय बघ. अरे वा, हसायचे पोळे पण नेले वाटतं. म्हणजे म्हणजे पोळ्या खाऊन कोण कसं हसल हो, ते तुला नाही कळायचं. राधे, ताट घे वाढायला. होय. गोदाक्का, कटाची आमटी आणि येळवणी घेऊन हवं. मग काय कोरड्या खायला देतीस त्याला? अहो तसं नाही, तुम्ही केलेल्या पुरणपोळ्या लय भारी होत्यात बघा, म्हणून कित्येक वेळा रानादांनी कोरड्याच पोळ्या खाल्ल्यात. नाही पण आपण कटाची आमटी आणि गुळवणी घेऊन जाऊया. चालतंय, द्या. अंजली, तू ताट घे वाढून आणि आपण जाऊया रानाच्या खोलीत. कसा हसत नाही तो बघूया. अगं तो हसणारच. राधे, तू पोळ्याचं तेवढं बघ. चल अंजली, चल. पोळ्या खाऊ घाला नाहीतर गोळ्या. तुमच्या मोडक्याला माझ्या ताईचा फासूच देणार नाही. काय ते? कुठे काय? तू तुझं काम कर. हसायच्या पोळ्या म्हण, नवलच आहे समद.
राणा ए बाळा उठ. हळू 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 हळू. अहो गोदाक्कांनी तुमच्यासाठी खास खमंग पुरणपोळ्या केल्या, खाऊन बघा. मला भूक नाही. हो असं काय करताय? एक घास खाल्लात ना की आपोआप भूक लागेल तुम्हाला. खाऊन तर बघा. राणा अरे 2 घास खाऊन घे. कशी झाली बघ तरी. हो छानच झाली असणार. मला तर खावीशीच वाटत होती खाली. इतकं तोंडाला पाणी सुटलं होतं माहितीये. आता तुम्ही खाऊन बघा. मग खावा की तुम्ही. अच्छा तुम्हाला गोदाक्कांच्या हातून खायचंय का? गोदाक्का द्या द्या. राणा 2 घास खाऊन बघ. आजारी माणूस महत्वाचा का पुरणपोळ्या महत्वाच्या? तो नाही आता तुमचा पाय असा आधू तुमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे का नाही? नाही आजारी माणसाकडे लक्ष द्यायला कुणाकडे टाइमच नाही बघा आपल्या घरात. खा. एकदा सांगितलं नाही म्हणून, एकदा सांगितलं नाही म्हणून. आता पोळ्या कोण माझा पाय बरा होणार आहे वय? वा मोडक्याला आम्ही सांगितलं ते कळलं म्हणायचं. चांगलंय. असं काय करताय? गोदाक्कांनी तुमच्यासाठी खूप प्रेमाने बनवली पुरणपोळी. खाऊन तर बघा. मला नकोय कुणाचं प्रेम, मला नकोय कुणाचं प्रेम, मला नकोय कुणाचं. मला एकट्याला सोडा. जावा तुम्ही. यांच्या अशा अवस्थेवर, या चिडण्यावर, या सगळ्यावर काहीतरी उपाय असेलच ना डॉक्टरांकडे. मला तुमचा प्रॉब्लेम कळतोय मिसेस गायकवाड, पण या गोष्टी कधी ना कधी त्यांना कळणारच होत्या. हो पण यांनी आता हे खूपच मनाला लावून घेतलं. हे नीट काही खात नाहीये, पीत नाहीये आणि आता मला यांची अवस्था नाही बघवत. आपल्याकडे दुसरा काही उपाय नाहीये का? कसं आहे, आमची ट्रीटमेंट त्यांच्या फिजिकल जखमा बऱ्या करू शकते, पण त्याचबरोबर त्यांना मानसिक आधाराची पण गरज आहे. हो मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करतेय डॉक्टर, पण मला काही कळतच नाहीये मी काय करू. मी यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण हे तयारच नाहीये. आय कॅन अंडरस्टँड, पण आपण आपले प्रयत्न करत राहणं जास्त इम्पॉर्टंट आहे. अहो काय प्रयत्न करू हेच कळत नाहीये मला, म्हणून तर आले ना मी तुमच्याकडे. लुक मिसेस गायकवाड, एका चालत्या फिरत्या स्ट्रॉंग माणसाला अचानक एका जागी असं बसून राहावं लागलं तर त्याला वाईट वाटणारच. माणूस निराश होतो अशा वेळी, पण ही निराशा प्रमाणापेक्षा जास्त वाढू नये याची काळजी घ्यायला हवी. कारण ही निराशा जर वाढत गेली तर तुमचे मिस्टर डिप्रेशन मध्ये जाऊ शकतात. आणि असं जर झालं तर फार अवघडून बसतील गोष्टी. हो पण म्हणून तर आली ना मी डॉक्टर. आय कॅन अंडरस्टँड, बट वी डिड आवर जॉब. आता इथून पुढची जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागणार. आमची औषधं आता काही कामाची नाही. आता जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागेल. तुम्ही तुमच्या मिस्टरांना माझ्यापेक्षा जास्त ओळखता, तेव्हा त्यांना निराशेतून बाहेर काढण्याचा मार्गही तुम्हाला सापडला.
असं काहीतरी करा की त्यांना बरं वाटेल. जगण्यात उत्साह आणण्याचा प्रयत्न करा. डोंट वरी, थिंक हार्डर. तुम्हाला नक्कीच सापडेल यातून बाहेर पडायचा मार्ग. आज येऊ काय राणा? अरे नाही कशाला म्हणाल, बातम्या कोण सांगणार त्याला? का राणा, तुझा पाय काय म्हणते आता? बघा तुम्ही समजे बाहेर जाऊन खेळा, मला झोप यायला. तुला झोपून झोपून कंटाळत नाही रे? घर कोंबडीत झालायस बघ तू. 4 बातम्या ऐक, लई बरं वाटेल बघ तुला. मला नाही ऐकायचं काय. अरे तुला कर म्हणून आम्हाला घरी यायला सांगितलंस आणि आता तूच नाही म्हणतोस. होय ऐक गप बातम्या. होय तर पहिली बातमी ऐक. संगीता नवरा येडाय बघ आणि डोळ्यांचा चकना पण आहे बघ. म्हणून आम्ही त्याला तिरे मार्ग असं नाव काढलंय बघ. राणा, आमच्या गच्चू दादाची पिंडी तर सगळ्याच्या मेंढरांबरोबर गेली आणि गच्चू दादा आता पोलीस केस करणार म्हणतोय. हा आणि त्या मेंढीवर नाही, मेंढपाळावर. हा. हे बघा तू माझ्या डोसक्याला ताप करू नका. चला जाओ तुम्ही समजे. राणा, तुला करमावं म्हणून आम्ही गावभर हिंडून बातम्या गोळा करालोय आणि तू म्हणजे लईच भाव खायला लागलायस की. तुमचं काय सांगू नका मला. इकडं माझंच मला पुरं झालंय, त्यात तुमचा ताप नको. आमचा ताप व्हायला लागला वय तुला. ही कसली दोस्ती? वय हीच दोस्ती. चला जाऊ आता. ठीक आहे. आता तुला जर बातम्या ऐकायच्या नसतील तर सांग तसं. आम्ही कशाला उगाच गुळू लावू. चला रे. परत काय काम असलं तरी याच आमच्याकडं. चांगलंच तोडतो बघ तुझं. ए डोक्यावर पडलायस काय? उगाच काय नाही ते बडबडालायस होय. रानदा, खरंच चुकलं माझं. मला असं म्हणायचं नव्हतं. खरंच मला माफ कर रानदा. रानदा, मला माफ कर असं म्हणायचं नव्हतं बघ रानदा. हे बघा तुम्ही समजे जावा आता. परत पाहिजे तुमच्या समजांच्या मी पाया पडतो, पण जावा आता तुम्ही. रानदा, माझं चुकलं, मला माफ कर. गोष्ट तू तर सांग की रानदाला. बारक्या तू सांग. रिंकू सांग की. रानदा तू तर ऐक की माझं. रानदा तू तर ऐक की माझं. रानदा, खरंच चुकलं माझं, मला माफ कर. रानदा, खरंच चुकलं. सूरज, तू का नाही गेला संकट? अंजलीला एकटील कशाला पाठवलीस? बाबा मला काय माहितीच नव्हतं यातलं. मी आपली घाणेरीची फुलं आणायला गेलतो. म्हटलं तेवढीच फुलं बघून आणायला बरं वाटेल म्हणून गेलतो आणायला. हाव काय तुम्ही बी? ज्या फुलानं ह्यो ऍक्सिडेंटचा घात केला तीच फुलं आणायला कशापायी गेला का बरं तुम्ही? ज्ञान फुलानं कधी माणसाचा चेहरा खुलत असतो भाई? इथं डॉक्टराच्या गोळ्या औषधानं काही विहीन झालंय, फुलानं काही ढेकळं बांधणार आहे भाई. तुला नाही कळणार ते. तू गप्प बस. रानाला बरं वाटावं म्हणून पुरणपोळी केली. खा म्हणलं तर येड्यावानीच करायला लागलं. आम्हाला बी काय सुधरना.
आणि म्हणून मग अंजली डॉक्टरकडे जाऊन येते म्हणून गेली बघा. ऐकावं ते नवलच आहे बाई. येड्यावानी करायला कोण आणि डॉक्टरकडे जातंय कोण. आता राणा भाऊजीसनी ऍडमिट करायचं सोडून जाऊ बाई कशा पाहिजे डॉक्टरकडे गेल्या तेच कळणं झालंय. नाही आजकाल का नाही त्यांचं काही गणितच कळत नाही आम्हाला. कळत नाही तर गप्प बसावं माणसाला. तू गप्प बस म्हटलं नव्हतं तुला. नाही तुमच्यासारखंच आम्हासनी बी राणा भाऊजींची काळजी वाटते म्हणून आम्ही विचारलं. हो धाकल्या सुनबाई, इथं आधीच घरच्यांना समजा टेन्शन आहे. सूरज म्हणला ना गप राहा की. ये बघा. बरं झालं बाई आलीस तू. जीवाला लई घोर लागला होता बघ. थांब मी पाणी घेऊन येते. वहिनी काय म्हणले डॉक्टर? काही नाही. यांना बरं करायचं असेल तर आपल्यालाच काहीतरी मार्ग काढावा लागेल. म्हणजे डॉक्टर तो आहे का आपण? नाही, डॉक्टरी उपचार सगळे करून झाले. यांची चिडचिड वेगळ्या कारणाने होते. पाणी पी घोटू आणि दम खा जरा. आबा, मी डॉक्टरांना ह्यांचं चिडणं उदासी सगळं सांगितलं. त्यांचं म्हणणं आहे की हे सगळं मानसिक आहे. यांचा पाय बरा होईल त्याचं काही टेन्शन नाही. पण यांचं वागणं त्याचं काहीतरी करावं लागेल. म्हणजे काय ग? म्हणजे यांना आजवर एका जागी बसायची कधीच सवय नव्हती. पण आता हे सारखे एकाच जागेवर बसून असतात. आणि त्यात आता कुस्ती खेळायची नाही हे यांना माहिती झालं. आणि हे असंच जर का चालू राहिलं तर हे डिप्रेशन मध्ये जाऊ शकतात असं म्हणाले डॉक्टर. डिप्रेशन? राणादाला कसलं आलं डिप्रेशन? नाही, आलं नाहीये, पण येऊ शकत. हे मनातल्या मनात कुढत बसत. शेती नाही, कुस्ती नाही असा काही विचार मनात आला ना की मग यांची चिडचिड होते. आणि आता हे जर का असंच चालू राहिलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम. मग आता ग? आता आपल्यालाच काहीतरी उपाय काढायला हवा. काय? तेच तर कळत नाही. काय करायचं मला काही सुचतच नाही. अंजली, अजिबात काळजी करू नकोस. समज ठीक होणार. वहिनी तुम्ही अजिबात काळजी करू नका. असं बघा, आपण काहीतरी करून राणादाला डिप्रेशन मधून वाचवू म्हणजे वाचवू. बघा बरं, हे जेवले का? नाही ना ग. बरं, मी बघते. एक मिनिट माहिती तुला द्या राणादाला, तेवढंच बरं वाटेल त्याला. उद्या जाताना तुम्हाला मी फुलं देतो. फॉरेनला घेऊन जा तुम्ही. म्हणजे तिकडे जेव्हा मी या फुलांकडे बघीन ना तेव्हा तेव्हा मला तुम्ही माझ्या जवळ असल्यासारखं वाटतं. आपलं नातं आठवत राहील.
आता फुलानं मोडक्याचं डिप्रेशन कमी होत असतंय वय. डिप्रेशन कमी होत नसतंय, आता ते वाढतच जाणार. आम्ही वाढवणार.